तुम्ही दररोज येता का विहारात? अशा मोठ्या संख्येने दररोज येता का? तुम्ही आपला वेळ काढून थोडंसं दान देऊन 1000 रुपये 500 रुपये देऊन तुम्ही वर्षातले 2-4 दिवस विहारात येतात आणि तो तुमचा स्वागत आहे आपल्या सर्वांचं. हे बुद्धा टीचिंग चॅनल आहे. यावर बुद्ध आणि त्यांच्या संपूर्ण शिकवणीवर आणि शिक्षेवरती धम्मचर्चा होते. आपण सर्वजण बुद्धा टीचिंग चॅनलचा लाभ घ्यावा. खूप मोठा दिवस आहे आज. माता भीमाईचा जन्म झाला आणि त्यांनी सूर्यपुत्राला जन्म दिला. हजारो वर्षाचा जो अंधकार ज्यांनी दूर केला अशा महान तेजस्वी सूर्यपुत्र याने भीमराव यांना जन्म दिलेला. आणि त्यांनी काय केलं? या पृथ्वीवरचा जो अंधकार होता तो नष्ट केला. समजा तर एवढा मोठा दिवस आणि या दिवसाच्या निमित्तानं आपल्याला आपलं कर्म, आपली स्थिती, आपलं अस्तित्व कुठं आहे याकडे बघितलं पाहिजे. महत्वाचं आहे. त्यांनी जे बलिदान दिलं ते किती वर्ष जगलेत बघा. जास्त वर्ष जगले नाहीत. 50 वर्ष सुद्धा जगले नाहीत. माता भीमाई 50 वर्ष सुद्धा जगले नाहीत. माहिती आहे की नाही? माता रमाईची जयंती होऊन गेली, त्या सुद्धा जास्त वर्ष, त्यांनी तर 40 वर्ष सुद्धा नाही बघितली. कोणासाठी? बाबासाहेब कमीत कमी 100 वर्ष जगू शकले असते. त्यांनी आपल्या शरीरावरती लक्ष दिलं असतं, वेळेत खाल्लं असतं, वेळेत आराम केला असता. त्यांनी जर 21 तास दिवसाचे अभ्यास नसता केला, आराम केला असता, ते निश्चितच आणखी 30-40 वर्ष चांगलं जगू शकले असते. पण ते जगले असते तर मग आम्हाला आज हे दिवस नसते भेटले. कळतं का? पण त्यांनी जो त्याग केलेला आहे, त्यांनी जे परिश्रम घेतलेले आहे ते कोणासाठी घेतलेले? ते आपल्यासाठी घेतले. त्यांची काही संकल्पना आहे, त्यांची काही विचार आहे. बाबासाहेबांचं काही विचार नाही. कुठल्याही आई वडिलांचं आपल्या लेकराप्रती कुठलं मागणं नसतं. फक्त त्यांचं एकच मागणं असतं, ते सदैव काय राहिले पाहिजे? सुखी राहिले पाहिजे. बाबासाहेब आपले पिता, ते आपल्याला काही सांगतायत की हे करा ते करा, ते काय त्यांना त्याच्यातून काही भेटणार आहे का? ते एवढंच म्हणतात की तुम्ही दुःखी राहू नका. यानंतर तुम्ही अधिकाधिक कसं सुखी राहाल त्या सुखाचा मार्ग मी तुम्हाला सांगतो. तो मार्ग आपल्याला त्यांनी दिलेला आहे. बाबासाहेबांनी बुद्ध धम्म आपल्याला दिला आणि बुद्ध धम्माचा प्रचार करायला सांगितलं. कशासाठी सांगितलं? त्यांना काही इलेक्शन मध्ये उभं राहायचंय का? तिथं स्वर्गामध्ये कुठं असतील तर बघा माझ्या मागे किती लोक आहेत, माझ्या सांगितल्याने किती लोक बुद्ध झाले. कशासाठी? बाबासाहेबांचं जे मन दुखतंय कशासाठी? की माझा समाज जो असा दरिद्रीमध्ये आहे, गरिबीमध्ये आहे, अज्ञानामध्ये, अंधकारामध्ये आहे, त्याला आपल्याला कसं वरत काढता येईल आणि तो परत त्या दिशेने जाऊ नये ही कळकळ. आईला स्वतःला दुःख झालं तेवढं दुःख होत नाही, आपल्या लेकरांना जे दुःख होतं त्याचं जास्त दुःख वाटतं. कळतं का? लेकरांचं दुःख बघितलं जात नाही. आई वडिलांचं दुःख, स्वतःचं दुःख तेवढं दुःख नसतं. वडिलांना, आईला जे दुःख असतं ते आपल्या लेकरांचं दुःख बघून त्यांना दुःख होत असतं. आणि म्हणून बुद्ध धर्म, आपण आज कुठल्या स्थितीमध्ये आहोत? तुम्हाला वाटतं का तुम्ही संतुष्ट आहात? बुद्ध धर्म घेतला तुम्ही खरंच किती बुद्ध आहात? माहिती आहे का तुम्हाला? आपल्याला किती परंपरा आपल्या माहिती आहेत? आपल्याला कसं उठलं पाहिजे, कसं बसलं पाहिजे, आपल्याला काय काय माहिती आहे बुद्ध धर्मामध्ये?
किती लोक इथं अष्टशिलाचं पालन करणारे, आठवड्याला एक दिवस न चुकता आठवड्याला एक दिवस अष्टशिलाचं पालन करणारे, उपवास घेणारे किती लोक आहेत इथे? पंचशील घेतलं म्हणतात. अष्टशिलाचं फक्त एक हात आहे. अष्टशील न चुकता आठवड्यामध्ये एक दिवस अष्टशील घेतो. फक्त 2-3 हात दिसतात. बाबासाहेबांनी ग्रंथ लिहिला. कोणता ग्रंथ लिहिला आपल्यासाठी? त्यांनी तर लई मोठे ग्रंथ लिहिलेले आहेत, पण बुद्धाने त्याचा धम्म आपल्याला धम्म समजायसाठी ग्रंथ लिहिलेला आहे. त्या ग्रंथामध्ये उल्लेख आहे, उपासक उपासिकांनी हे मनामध्ये तुम्हाला करून ठेवायचंय की बाबासाहेबांनी आम्हाला जे सांगितलं आम्ही त्या प्रकारेच धम्माचं आचरण करू. आमचे काय जुने संस्कार आहेत, आम्ही कुठं काय कोंबडे कापत होतो, बकऱ्या कापत होतो, काय करत होतो, कधी उठत होतो, कधी बसत होतो, आम्ही ते विसरणार. आणि बाबासाहेबांनी आम्हाला जे सांगितलं आम्ही तसं जीवन जगणार. मग काय आता ते आपल्या पुढे नाहीत ना. बाबासाहेब आपल्या सोबत आहेत का? नाही. तर त्यांनी जे लिहून ठेवलेलं आहे, त्यांनी जे आपल्याला मार्गदर्शन व्हावं म्हणून त्यांनी ज्या काही 4 गोष्टी सांगितल्या तर त्याच्याकडे आपल्याला वेळोवेळी बघायचंय. आपण अज्ञानी आहोत का? तर आपल्याला वाचता येतं, लिहिता येतं. आपल्याकडे गुरु आहेत, भंतेजी आहेत, ते आपल्याला सांगत असतात. तर कुठल्या गोष्टीमध्ये आपल्याला रममान व्हायचंय, कुठली गोष्ट आपल्याला समजायची आहे, कुठली गोष्ट आचरणाची आहे, कुठल्या गोष्टीला जास्त महत्व द्यायचंय, कमी महत्व द्यायचंय, ते हे आपल्याला त्याचं भान ठेवायचं. प्रत्येकच गोष्टीमध्ये हसत खिदळत राहायचं नाही. मला एक सांगा बरं, बुद्धविहार म्हणजे काय गणपतीचं पेंडाल आहे का? समजतं का तुम्हाला? गणपतीचं पेंडाल आहे का? 10 दिवसाचे गणपती आला आणि नंतर त्याला आपण पाण्यात बुडवलं. आपली संस्कृती वेगळी आहे ना. बुद्ध म्हणजे दुसऱ्या धर्मासारखा राहणार आहे का? दुसऱ्या परंपरेसारखा बुद्ध धर्म राहिला असता धर्मांतर करायची गरज काय पडलीस? आपला जर बुद्ध धर्म दुसऱ्या धर्मासारखा राहिला असता किंवा सारखंच असतं, मग बाबासाहेबाला गरजच काय होती हा धम्म द्यायचा? आपला धम्म कसा आहे? वेगळा आहे. बुद्ध कसा आहे? वेगळा आहे. बुद्धाच्या चालीरीती संस्कृती कशा आहे? नीट सांगितलं जात आहे. तर अशा धर्मात राहून करायचं का? हा बाबासाहेबांचा प्रश्न. बरोबर आहे की नाही? आणि जो धम्म काय करतो? आपल्याला उंचावतो, आपलं जीवनमान उंचावतो आहे, आपल्या जीवनामध्ये आपल्याला अर्थ समजवतो आहे, आपल्याला जीवनाचा अर्थ कळवतो आहे. असा धम्म म्हणजे कोणाचा धम्म? बुद्धाचा धम्म. मग या बुद्धाच्या धम्माचे काही नियम आहेत, काही वेगळे नियम आहेत. प्रत्येक संस्कृतीमध्ये आता बघा, पुढच्या महिन्यामध्ये काय रमजानचा महिना आहे. आपले मुसलमान बांधव काय करतात? लहान लहान लेकरं त्यांचे काय करतात? रोजा करतात. काय करतात? रोजा धरतात की नाही? उपवासासारखं असतं ते. सकाळीपासून तर दिवस निघतला तर दिवस बुडेपर्यंत त्यांचा जो काही वेळ ठरलेला आहे, दिवस निघायचा आणि दिवस बुडायचा काही वेळ ठरलेला आहे. सकाळी 7:30, सकाळी 5:30, सकाळी 7:30, जो काही त्यांचा वेळ आहे तो 6:30 ते सायंकाळी 6:30, 7:30, जे काही 11 तास, 12 तास, 13 तास, जे काही त्यांनी काही सांगितलेलं आहे धर्मगुरूंनी, त्यांच्या मौलांनी त्यांच्या, करतात का? ते करतात ना. पण ते आपल्या शरीरावर काय करतात? नियंत्रण करतात. आपल्या शरीराला नियंत्रित करण्याचा प्रयत्न करतात. शरीरावरती नियंत्रण कशाने येतं? मनावर नियंत्रण असतं तर शरीरावर नियंत्रण. आपल्या तोंडामध्ये जमा होणारी लाळ सुद्धा ते गिळत नाही. गिळतात का? ते काय त्यांचा नियम आहे. मग ते कसं? ते आपल्या मनाला किती कठोर केलं. लहान लहान लेकरं त्यांचे 12, 13 वर्षाची, 10 वर्षाची मुलं मुली, त्यांना आणि किती प्रसन्नता होते. आई वडिलांना त्यांना किती प्रसन्नता होते बरं. नाही, माझा मुलगा 1 दिवसाचा का होईना, 3 दिवसाचा का होईना, 7 दिवसाचा का होईना, 10 दिवसाचा का होईना रोजा करतो. वेगळी परंपरा आहे की नाही? तर आपल्यासाठी सुद्धा आपल्या बुद्ध धर्मामध्ये आपली वेगळी परंपरा आहे. आपल्याला काय करायचं आहे? आठवड्यामध्ये गृहस्थांनी कमीत कमी 1 दिवस काय करायचंय? उपवासाचं पालन करायचं आहे. उपवासाचं पालन करा, अष्टशील घ्या. आणि विहारामध्ये येऊन कशासाठी यायचं? विहारामध्ये तुमच्या घरामध्ये दांगोळ कमी आहे का? घर गृहस्थीमध्ये कलह उपद्रव कमी आहेत का? कमी आहेत का? भरपूर आहेत ना. तुम्हाला जे घरात करायला पाहिजे तुम्ही करतायतच ना. मग विहारात कशासाठी यायचं? आमच्या घरामध्ये जो क्लेश आहे, आमच्या घरामध्ये जो गोंधळ आहे, त्या गोंधळापासून काय करायचं? दूर होऊन शांतीच्या शोधामध्ये विहारात यायचे. कशात यायचंय?
इथं दांगोळ करायसाठी विहारामध्ये यायचं नाही. कशासाठी यायचं? ध्यान भावना. कशासाठी यायचे विहारात? कशासाठी? ध्यान भावनेसाठी यायचे, मन लावायसाठी यायचे, बुद्धामध्ये चित्त लावायसाठी यायचे, बुद्धामध्ये आपलं चित्त रममान करण्यासाठी बुद्ध विहारात यायचे. बुद्ध विहारात येऊन गाणे वाजवायचे, दांगोळ करायचं, नाचायचं, कुदायचं, ऑर्केस्ट्रा, ह्या सगळ्या गोष्टी बुद्ध धर्माच्या विरोधात आहे. अष्टशील कोण कोण घेतं बरं? अच्छा ठीक आहे, तुम्ही अष्टशील घेतले, कधीतरी घेतले, तुम्हाला अष्टशीलाचा अर्थ माहित होईल. भंतूजीने किती शील घेतलेले? अष्टशिलाचे जास्त घेतलेत कमी घेतलेत एवढं सांग. तुम्ही भंतूजीला वंदन करता, चिवराला वंदन करता, का करता? त्या व्यक्तीने ग्रहत्याग केलेला आहे आणि काय केलेलं आहे? आपल्यापेक्षा जास्त शीलाचं पालन करता आहेत किंवा धारण केलेले. त्यांनी अधिष्ठान काय केलेले आहे की ग्रहस्थापेक्षा आपण जास्त शीलाचं पालन करायचं. कळलं काय? आपण गुरु मानतो त्यांना कारण की त्यांनी काय केलेलं आहे? आपल्यापेक्षा जास्त शील घेतलेले आहेत. म्हणजे निश्चितच अष्टशिलापेक्षा जास्त शील घेतलेले आहेत. अष्टशिलामध्ये कोणते कोणते नियम आहेत? 5 शील तर आहेतच ते. त्याच्यानंतर कोणते कोणते शील? जेवणाचा नियम आहे, 12च्या नंतर मी जेवणार नाही. त्याच्यानंतर कोणता नियम आहे? करणार नाही, फुलहार घेणार नाही, सोना नाणं घालणार नाही अंगावर. त्याच्या नंतरच अगोदर सांगा ना. नंतर झालं, त्याच्या अगोदर सांगा. जेवणाच्या नंतर कोणतं आहे? हा काय? नच गीत वादित. काय? आता 1-2 महिलांनी भगिनींनी काय केलेलं? आपल्या गळ्यातले सोनं वगैरे काढून आलेले. त्यांना म्हणजे काना गळ्यामध्ये जेवढं काढता येईल तेवढं काढून आले, साधे बनून आलेले. काय की कशासाठी? आपल्या धम्मामध्ये विहारात येतं कसं येतं? सजून यायचं का? पांढरे कपडे घालून यायचं, माहिती आहे का तुम्हाला? पांढरे कपडे घालून यायचे, शुभ्र वस्त्र धारण करून यायचे, साधे कपडे घालून यायचे. कसं करायचंय? म्हणजे आपल्याला काय करायचंय? अष्टशिलामध्येच ब्रह्मचर्य येतं, कळतं का? त्या ब्रह्मचर्याला पूरक असं आपल्याला आचरण ठेवायचं आहे. आपण अंगावरती सोनं चांदी का घालतो? सेंट वगैरे का लावतो? आपण दुसऱ्याला आकर्षित करण्यासाठी. म्हणजे कोणतं आकर्षित करायचंय? कोणतं आकर्षित करायचं? कामुक आकर्षित करायचं नाही काय? काम वासनेच्या दृष्टीतून आकर्षित करण्यासाठी आपण काय करतो? सजतो, सवरतो. समजतं का तुम्हाला अष्टशिलाचा अर्थ? मग आपण काय करायचं? आपण कोणाला आकर्षित करायचं नाही, कोणाच्याही आकर्षणाचं कारण बनायचं नाही. यासाठी आहेत की नाही अष्टशील? आहे की नाही? आणि सोबतच काय? नच्च गीत वादित म्हणजे काय? की आपल्यामध्ये सुद्धा असा भाव येऊ द्यायचा नाहीये, आपल्या मनाला उत्तेजित करायचं नाहीये. आपण काय करायचं? स्थिर राहायचं. मनामध्ये काय करायचंय? त्या तृष्णेच्या आहाराकडे जायचं नाहीये किंवा मनामध्ये तसे विचार येऊ द्यायचं नाहीये. मन कसं करायचंय? शांत ठेवायचं. म्हणून नच्च गीत वादित. एखाद्याला जर गाण्याची लहर आहे, काय ते गाणं वाजलं की लगेच त्याच्या तोंडातून काय होतं? येतं का नाही? हातपाय हालतात. बसला तर ते आपलं ते करते का नाही? म्हणजे कसं आहे? गाणं जर ऐकलं तुम्ही, एक लय जर निर्माण झाली. आता बघा ना, गाण्याचे बोल बघा. मला काय म्हणायचं, याच्यावर तुम्ही विचार करा. तुम्ही कोणत्या दिशेने चालले? याच्या दिशेने जर तुम्ही हा जर विचार केला नाही तर भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे, धम्माच्या मार्गावरून आपण अधम्माकडे जायचं आणि या समाजाचा नाश व्हायचा, धम्माचा नाश व्हायचा. धम्माचा नाश करायचा नसेल तर तुम्ही या गोष्टीवर लक्ष द्या. आता तुमच्या नगरानगरांमध्ये, तुमच्या गावागावामध्ये, परिवारामध्ये जे चक्षुबुद्धीचे लोक आहेत, ज्यांचं डोकं चालतंय, या लोकांनी काय करा? विचार करा, आम्ही काय करतोय. विनय धारण करण्यासाठी. आणि विहारामध्ये कोण राहिलं पाहिजे? उपासक की भिक्षू राहिलं पाहिजे? असतात भिक्षू. 1 आहे, 2 आहे, अर्धे आहेत, काय जे काय आहे असतात ना भिक्षू. मग आता जे भिक्षू त्यांचं ते निवास आहे, बुद्धविहार म्हणजे भिक्षूंची जागा, राहण्याची जागा.
ठीक आहे ना? मग अशा ठिकाणी येऊन नाच गान करणं किंवा विषय वासनेला प्रोत्साहन भेटन असं वातावरण तयार करणं हे बरोबर आहे का? त्यांनी शांततेने राहावं आणि सोबत येणारे जे उपासक आहेत त्यांनी सुद्धा त्या परिसरामध्ये येऊन आपलं घर गृहस्थीच्या जीवनामधून येऊन आपाधापीच्या जीवनामध्ये येऊन याला मन आपलं चित्त स्थिर व्हावं यासाठी काय करायचं पाहिजे? ध्यान साधना केली पाहिजे. ध्यान साधनेचं वातावरण पाहिजे. इथं धांगड धिंगड, नाच गाणं. नाव कोणाचं? बाबासाहेबांचं. आणि गाणे कोणते? आणि त्याला चाल कोणती? डीजे. डीजे दीपंका डीजे. मध्ये मध्ये त्यांचे ते डीजेचं नाव येतं काय? कळतं का मला काय म्हणायचं? तुम्ही दररोज येता का विहारात? अशा मोठ्या संख्येने दररोज येता का? तुम्ही आपला वेळ काढून थोडस दान देऊन 1000 रुपये 500 रुपये देऊन तुम्ही वर्षातले 2-4 दिवस विहारात येतात आणि तो तुमचा दिवस सगळा डीजे मध्ये गेला तर तुम्हाला आम्ही शिकवावं कधी? तुमच्या घरी यावं का शिकवायला? तुम्ही जर वर्षातून 2-4 दिवस असं येता इथं आणि तुम्हाला जर धम्म माहीत झाला नाही तुमच्या लेकरामध्ये काय संस्कार होणार आहे? तुम्हाला येतात का छोटे छोटे व्हिडिओ तुमच्या व्हॉट्सअपवर? थायलंडच्या लहान लहान मुलं भंतेजींना भिक्षापात्रात दान करतायत, बसतायत, दान करतात. कसं वाटतं आपल्याला? त्यांचे लेकर ना आपले काही डुकर आहेत का? काय त्यांचे लेकर आहेत? मग आमची कोण आहेत? आमचे कुठे पडू लागले ना सैरा वैरा. 10 वर्ष झालं तरी बसता येईल त्याला. भंतेजीकडे चाल म्हणतो मला नाही यायचं. काय म्हणायचं? समजतं का? आपण संस्कार आपल्या लेकरांना कधी देणार? कळलं का? हा आता तुम्हाला वेळ आलेला आहे विचार करण्याचा. आपण लेकरांना संस्कार कधी देतोय? अर्ध्या गौऱ्या गेल्यावर काय? स्मशानात अर्ध्या गौऱ्या गेल्यावर काय म्हातारपणे काय? नाही. जेव्हा लेकरू लहान राहतं तेव्हा त्यांना बसणं उठणं भंतेजी काय, बुद्ध काय, बाबासाहेब काय कळू द्या. म्हणजे त्यांचं जीवन कसं होईल? प्रकाशमान होईल. नाहीतर काय होईल? अंधकारमय जीवन होईल. तुम्ही आता आपल्या लोकांमध्ये बघा व्यसनाचं प्रमाण बघा किती वाढलंय. व्यसनाचं प्रमाण. लहान लहान लेकरं बारीक चिरीक काय करतायत? मोबाईलच्या पुढे गेलेत, घेऊ लागलेत. गोळ्या घेऊ लागलेत, काय काय घेऊ लागलेत ते माहित आहे का तुम्हाला? लहान लेकरं खाऊ लागले काय काय माहित आहे का? आणि याला जर वाचवायचं असेल त्यांचं डोकं शांत करणं गरजेचं आहे. त्यांच्यामध्ये जे डोक्यावरती चढलेलं आहे त्यांचं डोकं शांत होणं गरजेचं आहे. त्यांचं डोकं शांत राहील तर ते आपलं काय करेल? मन आपलं शांत ठेवतील. आपल्या मनावर विजय त्यांनी प्राप्त केलं ते आपल्या शरीराला सांभाळू शकते. नाहीतर कसं आहे? शरीर आणि मन हे सोबत चालत असतं. शरीर आणि मन हे व्यवस्थित चालण्यासाठी आपलं शरीर, निवळ शरीर व्यवस्थित दिसणं गरजेचं नाहीये, तर त्याला मन जे सांभाळते ते सुदृढ होणं गरजेचं आहे. त्यासाठी हा काय? बुद्धाचा धम्म कशासाठी? बुद्धाचा धम्म कशासाठी आहे? मन शुद्ध करण्यासाठी आहे, पापापासून वाचण्यासाठी आहे, पुण्य करण्यासाठी आहे. भंतेजींना आपण एवढं आमंत्रित केलं, एवढं दान देतोय आपण, त्यांच्याकडून आपण थोडं गोष्टी शिकून जायचं की नाही? थोड्या 4 गोष्टी तरी शिकून जायचं की नाही? तर आपल्याला काय करायचं आहे? आपल्याला आठवड्यामध्ये अष्टशिलाचं पालन करायचं. प्रत्येक घरामध्ये महिलांना, ते मुलांचे आजी असो, मुलांची आई असो, कित्येक वर्ष असो तुमचं वय, तुम्ही हा इथून प्रण घ्या. इथून काय करा? अधिष्ठान घ्या. इथून काय करा? व्रत घ्या की मला मरेपर्यंत अष्टशिलाचं आठवड्यामध्ये कमीत कमी 1 दिवस पालन करायचं आहे. अष्टमी, पौर्णिमा, अमावस्या. जर जमत नसेल, जर तुम्ही दुसऱ्याच्या कामाला जाता, दुसऱ्याच्या कामामध्ये राहावं लागतं, ते आपल्याला शिवीगाळ करतं, बोलतं, खालीवर बोलतं, मनामध्ये वाईट विचार येऊ शकतात, तर तुम्ही जेव्हा घरी राहता, कामाला जाणारे लोक या आठवड्यातून 1 दिवस घरी राहतच असतील ना कमीत कमी. रविवार आहे, शनिवार आहे, जो कोणता दिवस आहे तुमचा, त्या दिवशी सुट्टी आहे तुम्हाला, तुम्ही घरी राहू शकता. त्या दिवशी काय करायचं? अष्टशिलाचं उपवासाचं पालन करायचं. अष्टशील उपवास माहीत नाही त्याची माहिती घ्या. भिक्षूंकडे या, भंतेजीकडे या. इथं नसतं तर तिथे या, आमच्या विहारामध्ये या. कुठल्याही विहाराचा कुठल्याही भंतेजी तुम्हाला सांगतील अष्टशील उपवास कसं घ्यायचं. बाबासाहेबांनी सुद्धा सांगितलेलं आहे. बाबासाहेबांचा जो ग्रंथ आहे त्या ग्रंथामध्ये खंड 5 आहे संघ म्हणून. त्या खंडामध्ये चॅप्टर आहे 3 भिक्षू आणि उपासक, आणि त्यामध्ये 31, 32, 33, 34
या लाईनीमध्ये बाबासाहेबांनी उपोषण कसं घ्यायचं, काय असतं उपोषण हे सांगितलेलं आहे, त्याचा अभ्यास कर. तर सांगायचा अर्थ असा आहे, आपण थोडं 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 बुद्ध धर्म धारण करायचे. धर्म धारण करण्यासाठी असतो, चर्चा करण्यासाठी नाही. मी या धर्माची आहे, नाही माझा धर्म खूप मोठा आहे, तुझा धर्म छोटा आहे, यासाठी हा धर्म नाही. कशासाठी? आपलं जीवन कल्याण करण्यासाठी. मी माझ्या या धर्माचं आचरण करेल तर काय होईल? मला त्याचा फायदा होईल, माझं जीव सुखावेल, मला पुण्य भेटेल, मी सद्गतीला जाईल, मी सुगतीला जाईल. ही धारणा आपल्या मनामध्ये असतं. उद्या मरण्यापूर्वी आपण काय घेऊन जाणार आहोत? मरताना काय घेऊन जाणार आहोत? काहीच नाही. पुण्य आपल्या सोबत जातं, फक्त आणि फक्त जातं आपले कर्म. म्हणून आपण आपले कर्म सुधारायचे, आपल्याला चित्त शुद्ध करून जायचं आहे. येणारा जन्म आपल्याला चांगला भेटला पाहिजे, चांगलं भिक्षू झालं पाहिजे, निर्वाणाचा मार्ग भेटला पाहिजे, मुक्तीचा मार्ग भेटला पाहिजे. असं तुम्ही काय करा, स्वतःशी अधिष्ठान करा. आणि ज्या गोष्टी घडायला पाहिजे आपल्या हातातून त्या गोष्टी करा, ज्या गोष्टी नाही घडायला पाहिजे त्या गोष्टी करू नका. मला इथे जे तरुण वर्ग आहे, मुलं आहे, त्यांना वेळ असतो, कामाला जात नाही, काही नाही, वेळ असतो फावला जात, ते पैसे जमा करतात, गोळा करतात. जयंतीला, बुद्ध जयंती, बाबासाहेब जयंती काय होतं मग सायंकाळी? आपला धर्म आहे का? नाचा कुदाचा धर्म आहे का? जर आपल्या दिवसाचे आपले पवित्र सण आले त्या दिवशी काय करायचंय? जास्तीत जास्त शीलाचं पालन करायचं. मग ज्या दिवशी आपल्याला अष्टशील घ्यायचंय त्या दिवशी आपण नाचायचं का? आपण आपल्या धर्माच्या विरोधात वागतोय की धर्माच्या धर्माने वागतो की धर्माच्या विरोधात वागतोय? तुम्ही समजा. मी तुमच्यावर टीका करत नाही, कटाक्ष करत नाही, हे आपल्याला समजायचं आहे. आपल्या धर्माची परिभाषा आपल्याला समजायचं आहे. आपला धर्म दुसऱ्या धर्मासारखा नाही. म्हणून मी सुरुवातीला काय म्हटलं, बुद्धविहार हे काय नाही, गणपतीचं पेंडाल नाही. गणपतीच्या पेंडाल मध्ये काय काय होतं? 4 दिवसाची गणपती बसतात. काय काय होतं? गणपती होतो, सकाळ सायंकाळची आरती होते, प्रसाद वाटला जातो, लोक भाविक होतात. आणि दिवस खपायसाठी काय करतात? ते खाली पत्ते खेळतात, टिपऱ्या होतात, दांड्या होतात, गाणे होतात, नाच गाणं होतं का नाही? म्हणजे सगळ्या गोष्टी एकाच ठिकाणी, सगळ्या गोष्टी एका ठिकाणी. म्हणजे देवाच्या नावावर काय करतोय? सगळ्याच गोष्टी करून घेतो. बुद्ध धर्म तसा नाही. तुम्हाला जोपर्यंत धर्माची ओढ लागत नाही तोपर्यंत तुम्ही विहार देऊ नका. बाकीच्या गोष्टी, तुमच्या सांसारिक गोष्टी कुठे करा? त्या विहाराच्या बाहेर, घरी करा. तुमच्या घरी तुमच्या मुलांचा वाढदिवस आहे, कोणाची घरी पार्टी ठेवली, तुम्ही गाणं लावलेत, नाचलं, तुम्हाला कोणी येऊन म्हणणार आहे काही? विहारात येऊ नका. विहारात काय असतं? विहारामध्ये ज्याच्या घरचं कोणी मेलेलं आहे, गेलेलं आहे, त्याला असं वियोग झालेला आहे, अशा लोकांची जागा म्हणजे विहार. ज्या लोकांचं दुखतंय, ज्याला शांतीची गरज आहे, सुखाची गरज आहे, त्याला आपल्या जीवनामध्ये सुखाची गरज वाटते, ते बुद्धाकडे आले. बुद्ध चरित्र वाचलं तुम्ही? बुद्धाकडे कोण कोण येत होतं? ज्याला कुठला त्रास झाला, काय झाला, त्याला वियोग झाला, काय झालं, तर बुद्धाकडे आले. मला ही त्रास आहे, मला तो त्रास आहे, येतात की नाही? तर हे बुद्धिविहार कशी जागा पाहिजे की आपल्या जीवनामध्ये आपण जेव्हा खचतो, आपल्या जीवनामध्ये समस्या येतात, आपण पुढे जाऊ शकत नाही, आणि त्यासाठी आपल्याला आध्यात्मिक गुरूंचं काय पाहिजे? मार्गदर्शन भेटलं पाहिजे. माझं मन, माझं चित्त कसं शांत झालं पाहिजे, मी रस्ता विसरलो नाही पाहिजे, भटकलो नाही पाहिजे, यासाठी मला रस्त्यावर आणण्यासाठी कोणती जागा आहे? याचं ते पावित्र्य तुम्ही जपा, ती असली जागा निर्माण करा. नाहीतर काय, भंतेजी विहार म्हणजे काय? भंतेजीला भोजन देण्यापुरतं आणि वंदना सकाळ सांगती करण्यापुरतं नाहीये. बुद्धविहार ही पवित्र जागा आहे. आणि बुद्धविहाराची संकल्पना कशी पाहिजे? बुद्धविहार हे फक्त एवढंच जरी असलं तरी तुम्ही भविष्यामध्ये मोठं विस्तृत बुद्धविहार निर्माण करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तिथं खाण्याची, पिण्याची, राहण्याची व्यवस्था झाली पाहिजे. जल, भोजन, निवास या सगळ्या गोष्टी असल्या पाहिजे. जसं आपल्या ध्यान साधना केंद्रावरती असतात सगळ्या सुविधा, टॉयलेट, बाथरूम, भोजन वगैरेची सगळी व्यवस्था, तसं आपलं बुद्धविहार राहतं. म्हणजे घरून जर तुम्ही निघलात, 1-2 दिवस मला विहारात राहायचं आहे, तर विहारात राहता आलं पाहिजे. तिथं भोजनाची व्यवस्था असली पाहिजे, तिथं बसण्या उठण्याची व्यवस्था असली पाहिजे, महिलांसाठी, पुरुषांसाठी वेगळी सुविधा असली पाहिजे. अशी बुद्धविहार असतात. आपले जे जुने विद्याविहार ते भगवान बुद्धाचा आपण जेव्हा संदर्भ वाचतो, बुद्ध एकटे जायचे का इकडे तिकडं? त्यांच्यासोबत 1000 भिक्षू, 500 भिक्षू, 10,000 भिक्षूचं नाव आहे. एवं मे सूतं एकं सम्या भगवा गयायं विहरति गयासी से सद्दिं भिक्खु सहस्रेण.
असं सहस्त्र भिक्षूंसोबत. आणि आम्हाला हे 4 भिक्षू आले तर 2 भिक्षूंची जागा आता तिकडं खुर्च्या दुसरीकडे लावावं लागतात. कसं आहे, ही आपली तुम्ही गरज समजा. बुद्धविहार म्हणजे काय? बुद्धविहार किती पाहिजे? बुद्धविहार म्हणजे देवालय नाही, बुद्धविहार म्हणजे पेंडॉल नाही, बुद्धविहार म्हणजे ही माणसं घडवण्याचं केंद्र आहे. शुद्ध माणसं निर्मितीचं केंद्र आहे. इथं चांगले माणसं घडवण्याचं केंद्र आहे. आपले विकार टाकून चांगले सद्गुण घेण्याचं केंद्र म्हणजे बुद्धविहार. तर या बुद्धविहाराच्या संकल्पना आपण समजा. आज माता भगिनींचा खऱ्या अर्थानं दिवस आहे. आणि संकल्प करा की मला सत्कर्म करायचे. माझ्या हातून कोण निर्माण झाला पाहिजे? माझ्या हातून बुद्ध पैदा झाला पाहिजे, माझ्या हातून बोधिसत्व पैदा झाला पाहिजे, असे संकल्प घेतलेले आहेत. बुद्ध मातेनं आपल्या अनेक जन्मामध्ये माझ्या कोखातून बोधिसत्व निर्माण झाला पाहिजे असा संकल्प घेतलेला आहे, अधिष्ठान केलेलं आहे, तेव्हा बोधिसत्व निर्माण झालेले आहे. असंच होत नाही. त्यासाठी तुम्हाला सुद्धा काय करावं लागेल? शीलाचं आचरण करावं लागेल, अधिष्ठान घ्यावं लागेल की मला एक अशा सत्पुरुषाला जन्म द्यायचा आहे जो नाव रोशन करल, जो शीलाचं आचरण करल, जो जगाला प्रकाश देईल. आणि तसं तुम्हाला जगायचं आहे आणि दुसऱ्यांना मार्गदर्शन करायचं. कारण काय, बाहेर आलं आपण स्वतःसाठी जगतो, घरात आलं महिलाला कोणासाठी जगावं लागतं? आपल्या लेकरांसाठी. त्यांच्यावर संस्कार घ्यावं लागतात. लहान लेकरं तुम्ही जसं त्यांच्यावर संस्कार घालाल तसं ते जगतील. माता भीमाईनं कोण घडवलंय? बाबासाहेब घडवलेत. तुम्ही सुद्धा कोणाला घडवा आणि आपलं जीवन कल्याण करा. मला म्हणजे खरं तर जास्त बोलायची सवय नाही आहे, थोडंसं बोलत असतो मी. आणि आज या अनुषंगानं इथे पूज्य भिक्खू दीपंकर थेरो यांनी खूप याचना केली. भंतेजी आपण या. ते माझ्याकडे येत असतात रविवारच्या रविवारी, तिकडे येतात. सकाळी बघा धम्मचक्र प्रवर्तन सूक्ताचं पठण करायला तिथे येत असतात. ते दर रविवारी येतात. भगवान बुद्धाचा पहिला उपदेश आहे. पहिला उपदेश पंचवर्गीय भिक्षूंना त्यांनी दिलेला आहे. त्याचं ते 3दा पठण होतं. तर या धम्मचक्र प्रवर्तन सूक्ताचं पठण करण्याची तुमची जर इच्छा असली तर तुम्ही पण सोबत या. खूप मंगलमय आहे, खूप पुण्यवान आहे. आपण फक्तच नावाला बुद्ध व्हायचं नाही, तर आपल्या दैनंदिन जीवनामध्ये बुद्ध धर्म आचरणात आला पाहिजे. दुसऱ्या सगळ्या धर्मामध्ये ते लोक 5 वेळची नमाज नाही, 5 वेळेस 2 वेळची नाही, 2 वेळेस 1 वेळची नमाज असते. आपले काय असतं ना, आपले आहे. आपली खूप मोठी परंपरा आहे, खूप मोठा धम्म आहे. हा चांगला धम्म फक्त चांगला म्हटल्याने होत नाही, तर आपल्याला याला आचरणात आणून त्याचा लाभ घ्यायचा आहे. हा खूप लाभदायी आहे, फलदायी आहे. याचं तुम्ही सेवन करा, याचं आचरण करा. सगळ्यांनी या धम्माचं आचरण करा. सगळ्यांचं दुःख मुक्त होईल. आपले सगळ्यांचे दुःख मुक्त करा. आज या प्रसंगी सगळ्यांसाठी मी मंगल कामना करतो. आपण या भूतलावर सर्वश्रेष्ठ पुरुष म्हणून जन्माला आलेले तथागत भगवान गौतम बुद्ध यांनी दिलेला हा सद्धम्म समस्त प्राण्यांच्या हिता आणि सुखासाठी, दुःख मुक्तीसाठी एकमात्र मार्ग दिलेला हा धम्म आपल्यापर्यंत बाबासाहेबांनी दिलेला आहे. या बाबासाहेबांच्या अथांग करुणामय आणि कष्टमय प्रवासाला आपण बघता आपल्याला जो संकल्प त्यांनी दिलेला आहे करायला, त्या संकल्पाला आपण पूर्ण करायचं आहे. बाबासाहेबांचं स्वप्न आपल्याला साकार करायचं आहे. भारतामध्ये, समस्त भारतामध्ये बुद्ध धर्माचा प्रचार होईल, प्रसार होईल. आपलं कोणी बंधू भाऊ या धर्मातून बाहेर पडणार नाही, उलट आपल्याला बघून या धर्मात आकर्षित होतील असं आचरण करा आणि सगळ्यांचं मंगल करा. सगळ्यांचं कल्याण हो, सगळ्यांचं मंगल हो. साधु साधु साधु. बुद्धं नमामि. बुद्ध को नमन करता हूँ. धम्मं नमामि. धम्म को नमन करता हूँ. संघं नमामि. संघ को नमन करता हूँ.